नमस्कार मंडळी, यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय मी जीवन भोपी। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे विजयलक्ष्मी मैदानावरती। उद्या मित्रांनो शर्ती आहेत नेरेगावला, तरी ते पाठीमागे पाहू शकतात तुम्ही, तयारी चालू आहे शर्तींच्या अड्ड्याची। बघा आयोजक पण आहेत पाठीमागे, तर त्यांच्याशी पण संपर्क साधू आपण आणि तुम्हाला मित्रांनो या व्लॉगमध्ये अड्डा दाखवणार आहे, फाटी कशी आहे, कशा प्रकारे। तर तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हायचं आहे। छोटासा व्लॉग होईल, नक्कीच पहा। मित्रांनो पाठीमागे पाहू शकतात आपण आता जस्ट खालच्या साईडला आलेलो आहे। बघा इथे दादा लोक सुद्धा उभी आहेत। इथून जोड्या मित्रांनो सोडले जातील। बघा इथे लाईन वगैरे आखून घेतलेली आहे मस्त की। आणि मित्रांनो इकडे तुम्ही पाठीमागे पाहू शकता जोड्या ठेवण्यासाठी पण तुम्हाला जागा भरपूर सारी आहे। मित्रांनो तुम्ही जर जोड्या घेऊन आल्या तर तुमच्या जोडे 20-30 जोडे आरामात राहू शकतात पाठीमागच्या साईडला। तुम्हाला दाखवतो मी, पूर्ण फाटी दाखवणार आहे मी या व्लॉग मध्ये, नक्कीच तुम्हाला पहा तुम्ही। मित्रांनो बघा या समोरून मित्रांनो इथून ना जोड्या सोडल्या जातील। बघा मस्त की पद्धतशीर लाईन वगैरे आखून घेतलेली, म्हणजे परफेक्ट नियोजन आहे। नेरेगावचं आयोजन बोललं तर मित्रांनो परफेक्ट असतो इथे। बघा तुम्हाला पूर्ण फाटी दाखवणार आहे। बघा इथे दादा लोक सुद्धा आहेत, बघा नेरेगावातली। मित्रांनो बघा इकडे तुम्हाला समोर शर्यत पाहण्यासाठी उभे राहून पाहू शकतात तुम्ही। दोन्ही साईडला बघा हाईट जागा आहे, तिथून शर्तींचा आनंद घेऊ शकतात। बघा आजूक मित्रांनो भरपूर पोरं आलेत, कारण की उद्या शर्ती आहेत ना, त्याच्यामुळं पूर्ण फाटी दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला। बघा इकडे आलेले आहेत दादा, काय नाव आपलं? सुरेश पाटील। सुरेश पाटील, उद्याचं आयोजन कसं असेल? आयोजन जबरदस्त, एकदम जोरात आयोजन चालू आहे। ओके, किती वाजता चालू होतील शर्ती? शर्यती चालू होतील 11:30-12 वाजता। ओके ठीक आहे। आपली फाटीचा धावपट्टी किती आहे तरी पण? किती फूट? 1100 फूट। ओके बघा इकडे आयोजक आहेत, आयोजकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। बघा मित्रांनो आयोजक आलेले आहेत। बघा दादा, पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये शर्ती ठेवल्यात, काय अनुभव सांगसाल तुम्ही? कसा नियोजन केलेला आहे उद्यासाठी? नियोजन चांगल्या पद्धतीत केलेलं आहे, बघू आता कसं काय। ओके ठीक आहे। बघा ही सर्व पोरं नेरेगावातली आयोजक। मित्रांनो बघा आता आपण आहे ना धाग्याच्या साईडला जाणार आहे, तुम्हाला दाखवतो मी। मित्रांनो आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे ही फाटीची धावपट्टी 1100 फूट आहे आणि मित्रांनो पळण्यासाठी पण चांगले एकदम। मित्रांनो तुमच्या जोड्या फिरल्या तरी इथेशी काय असं बैलाला हानी वगैरे होणार नाही, कारण की याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी। बघा मित्रांनो पाठी वगैरे पण पाहू शकता, भरपूर जागा आहे इकडे या साईडला। बघा पूर्ण बैला धावण्यासाठी पण इथे सावली वगैरे आहे, झाडा वगैरे आहेत, सावलीमध्ये तुम्ही बैल धावू शकतात। मित्रांनो बघा इकडे आयोजन परफेक्टली केलेलं आहे। बघा दोन्ही साईडला मातीचा हाईट दिलेला आहे, जेणेकरून दुसरी जोडी दुसऱ्या धावपट्टीमध्ये नाही यावं म्हणून। मित्रांनो बघा इथे समोर आपण मधल्या भागी आले की बघा इथेशी समोरच तुम्हाला दिसत असेल बॅरिकेडची सुविधा केलेली आहे। झाड बघा दोन्ही साईडला झाडं लावून घेतलेली आहेत, त्याच्यामुळे पब्लिक मित्रांनो आतमध्ये येऊ शकत नाही, बैलांना पण डिस्टर्ब होणार नाही। मित्रांनो धावपट्टी पण एकदम कडक आहे इकडे। बघा
रोलर वगैरे मारून घेतलेलं आहे मस्त. आणि मित्रांनो हा नक्कीच येईन. काय नाव दादा? हर्षल. काय नाव? याच गावातला का? ओके. आपल्याला जोड्या नेण्यासाठी पण सुविधा केलेली आहे. फाटीच्या पलीकडून पण मित्रांनो तुम्ही जोड्या घेऊन जाऊ शकतात पळण्यासाठी. आणि मित्रांनो पाठीमागच्या साईडला पण रस्ता आहे, जोड्या घेऊन जाऊ शकतात तिकडे पळण्यासाठी पुढे खालच्या साईडला. मित्रांनो नेरेगावचं आयोजन बोललं तर परफेक्टली आयोजन असतं. तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या शर्ती पाहण्यासाठी. आपल्या नेरे दोंदरे विभागामध्ये मित्रांनो हा दुसरा नवीन अड्डा तयार केलेला आहे. एक हरिग्रामचा अड्डा आहे. आणि मित्रांनो ह्याच वर्षी नेरे गावातील पण हा अड्डा तयार केलेला आहे. मैदानाचं नाव आहे मित्रांनो विजयलक्ष्मी मैदान, नेरे गावामध्ये आहे. नक्कीच तुम्ही या. लोकेशन वगैरे मी टाकणार आहे. बघा ही फाटी संपूर्ण पहा तुम्ही. बघा इथे बॅरिकेड पण लावून घेतलेले आहेत, दोन्ही साईडला बॅरिकेड आहेत. बघा ही पोरं आले होते आनंद घेण्यासाठी. चला मित्रांनो तुम्हाला फाटी दाखवण्यासाठी मी आलेलो आहे. मित्रांनो इकडे लाईव्ह साठी पण सुविधा केलेली आहे. बघा इथेशी मित्रांनो लाईव्हचं आयोजन असेल. इथून तुम्हाला लाईव्ह पाहायला भेटेल शर्ती. हा कॅमेराचा सेटअप आहे. बघा मित्रांनो पाठीमागच्या साईडला आहे ना बैला धावाला वगैरे मस्त आहे की जागा आहे. बघा या साईडला बैला धावू शकतात तुम्ही, भरपूर जागा आहे इकडे. चला तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला अजून. आता आपण धाग्यावरती जाणार आहे, देव वगैरे दाखवणार आहे तुम्हाला. मित्रांनो पूर्ण आहे ना फाटीला आहे ना दोन्ही साईडला रोलर मारलेला आहे, कडक आहे, धावपट्टी एकदम. बघा इकडे. काका काय नाव आपलं? ओके. तुम्ही आयोजक आहेत या गावातले? ओके. तुम्ही सहकारी मंडळी आहे. ओके. तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच शर्तींचा अड्डा तयार होतो, कसं वाटतं तुम्हाला? बघा इकडे सर्व काम आपले सहकारी मित्र आहेत, काम चालू आहे त्यांचं. बघा इकडे मित्रांनो. बघा आता आपण धाग्याच्या इथे पोचलेलो आहे. बघा इथून स्टार्ट होतंय. बघा इथून स्टार्ट होतंय मित्रांनो. तुम्हाला दाखवतो बघा, देवडगर वगैरे दाखवतो. बघा मित्रांनो इथे समोरच तुम्हाला देवडगर पाहायला भेटतं. बघा इथून बघा मित्रांनो इथे समोर देवडगर आहे, इथे पाहू शकतात तुम्ही. इथे मित्रांनो पाठीमागे ना तुम्ही हा समोरची बाजू पाहू शकतात तुम्ही, धाग्याची बाजू आहे. इथे मित्रांनो शर्ती विजयी दिले जातात. बघा आयोजन पण खूप छानपैकी केलेलं आहे मित्रांनो. शर्ती पाहण्यासाठी पण तुम्हाला आनंद येईल असं आयोजन आहे मित्रांनो. नेरे गावातील आयोजन बोललं तर मित्रांनो एकच नंबर असतो. कारण की आम्ही प्रत्येक वर्षी मित्रांनो मॅचेसला येतो, सुंदर आयोजन असतं. आणि शर्तींचा अड्डा सुद्धा मित्रांनो याच वर्षी
फोडलेला आहे, पण आयोजन सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे. इथे समोर तुम्ही शर्तीच्या आधी तयार करू शकता. तिथेची तयारी करण्यासाठी भरपूर जागा आहे. हा आहे मित्रांनो धागा इथेशी. आणि मित्रांनो इथे टेच आहे. टेचची पण तयार चालू आहे उद्यासाठी. आणि इकडे आपले आयोजक आहेत. इकडे दादा सुद्धा आहेत आपले. अनेक प्रेक्षक घरी पण बसून शर्ती पाहत असतात, तर त्यांच्यासाठी काय सुविधा केलेल्या आहे तुम्ही? कोणत्या चॅनलवर पाहायला भेटेल? AGP लाईव्ह. ओके. तरी शर्ती कितीला चालू होतील? 9 9:30 ओके, धन्यवाद.
मित्रांनो बघा इथे समोरच तुम्हाला प्रवेशद्वार आहे विनायक बुधाजी पाटील. मित्रांनो हा मित्रांनो साई बोरियल यांचा प्रवेशद्वार आहे. इथून मित्रांनो इथून आहे ना तुम्ही या बोर्डवरून आतमध्ये एंट्री करू शकतात मित्रांनो शर्तींच्या अड्ड्यामध्ये जाण्यासाठी. सरळ मित्रांनो गेलं की तुम्हाला समोरच ग्राउंड लागेल नेरेगावचा विजयलक्ष्मी मैदान. मैदानावरून समोरच्या बाजूला मित्रांनो फाटी आहे. त्या फाटीमध्ये जाऊ शकतात तुम्ही. आणि मित्रांनो हा आहे पाठीमागे हवे. मित्रांनो तुम्ही नेरे स्टॉपवरून आले का समोरच तुम्हाला हायस्कूल आहे. हायस्कूलवरून मित्रांनो तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारलं की समोरच तुम्हाला प्रवेशद्वारामधून एंट्री करून जायचं आहे ग्राउंडवरती. तिकडे पाठीमागे गेला पाली गावासाठी पाली वागणी वगैरे त्या साईडला. आणि हा इकडे नेरे साईडला जातो नेरे स्टॉपला.